साधन निर्माण करून ठेवायचं ही तडजोड माझ्या शेतकऱ्याची आहे। आणि उरत ते धान्य बाजारपेठे मध्ये गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपला खेडोपाड्याचा जो माल आहे फिरतो माल तो शेताचा माल आमचा मार्केटमध्ये जात असतो। आणि त्या मार्केटमध्ये गेल्यानंतर काय अवस्था होते आमच्या मालाची? कांदा 2 ते 3 रुपयांनी विकला जातो, टोमॅटोला कोण विचारत नाही, उसाची ही अवस्था झालेली आहे, भाज्यांची जी अवस्था झालेली आहे, कोणी माझ्या शेतकऱ्याला करत नाही। आणि तेच माळव साहेबांना आपण बाजारपेठेमध्ये विकत घ्यायला जातो ना 25 ते 30 रुपयांना पावशेर घेतो आणि किलोचा भाव माझ्या शेतकऱ्याचा काय 2 ते 3 रुपये हा मार्केटचा दर आहे। काय माझ्या शेतकऱ्याची प्रगती होणार आहे? पण म्हणून त्या शेतकऱ्याला काय प्रकार केला पहा, मनामध्ये ठेवून आज धरणी लाटे की मुसळ शेतकरी दादा उसाचं पीक आहे ना आपल्याला? काय उसाचं पीक आहे हो? त्या उसाकडे शेतकरी बद्दल काय म्हणाला? उसाचं पीक हे आळशी पीक आहे, आळशी पीक। एकदा बीज रोवलं की 1, 2 ते 3 वर्ष बघावं लागत नाही। आमच्याकडे 3 वर्षाचं पीक घेत नाहीत परत, कारण एकदा लावलं की परची नांगरत नाही, फक्त पाणी द्यायचं, तोडायचं, घालवायचं कारखान्याला, अशी अवस्था असते। पण त्याच उसाच्या एका पाटक्याला आमच्याकडे पाटकं म्हणतात, उसाचं वावर असतं ना त्या कुठाला म्हणतात त्याला पाटकं म्हणतात। यावेळेला माझा शेतकरी राजा आता लाईटीचं बी काही खरं राहिलेलं नाही, लाईट कपात होत असते, रात्रीचा दिवस करून माझा शेतकरी राजा त्या उसाला पाणी पाजतोय। आणि उसाला पाणी पाजत असताना त्या उसाच्या शरीराला डोकं लावून उन्हात आणाचा त्या उसाच्या शरीराला झोपतोय, काय म्हणावं विचार करतो। आता हे उसाचं पीक जोमात येईल, ऊस कारखान्यात जाईल, पैसा का मिळेल, माझ्या पोराबाळांचं भलं होईल, माझ्या मुलाचं लग्न होईल आणि माझा वर्षानुवर्षाचा येणारा खर्च या उसातून भागेल। पण त्या साखर आणि मणी चिपाडाचा आणि उसाचा काही ताळमेळ बसत नाही आणि म्हणून आम्हाला आंदोलन करावी लागतात। रिकव्हरी प्रमाणे दर दिला जात नाही आणि त्या कारखान्यामध्ये गेल्यानंतर काय उसाची अवस्था होते पहा चला। मनामध्ये ठेवून आज धरणी लाटे की मुसळ साखर मळीची पाडाचं काही पटना माझ्या कष्टाचं बोल बोल देईना उसाला 3000 रुपये टनानं तरी मिळतो आणि त्याचाच पडणारा चिपाड बघ्यास काय टनाचा दर आहे, याचा ताळमेळ बसत नाही। मळी विकत घ्यायला जावा, पण माझ्या शेतकऱ्यानं त्या उसाचा हा असा भेदभाव केला जातो म्हणून त्या उसाला जरा मागे ठेवून ऊस काट मागे ठेवतो आणि म्हणतो आता मालव्याला जर जोरात आहे, मालव्याचा व्यापार करावा आणि म्हणून शेतकरी पुढे काय करतो पहा हिरवी मिरची टोमॅटोनी थोडस वेगळं काय करायचं म्हणून माझ्या शेतकरी राजाला मालव्याचं पीक घ्यायचं ठरवलं। पण आता अलीकडे संकरित बियाणं आलं, पूर्वीच
आमच्या मतात असताना गाडीवरती वावरं उगवलेली भाजी खायचे आणि आमचे ह्या आजोबा अजून जिवंत आहेत. खरोखर तुमची फार मोठी पुण्य आहे, तुम्हाला चांगलं जीवन लाभलं. पण आताची पिढी ठीक खताचा अतिवापर करून अति फवारण्या करून अधोगतीकडे चाललेली आहे. 100 वर्षाचं वय होतं आपलं मानवाला, तब्बल 100 वर्षाचं वय आता कसं तरी 50 वर्ष जगताना दिसतात आपल्याला. पण हे कशामुळं? अति पीक अति उत्पन्न वाढवण्यासाठी आपणच आपली हानी करून घेतोय. आणि हानी म्हणजे काय? जे अन्न आपण खात असतो त्या अन्नातून आपल्या शरीरावरती आघात होतोय. आणि तो आघात होत असताना हळूहळू आपलं शरीर कमकुवत होत जातं आणि आमची आताची मुलं कशी तरी 50 पर्यंत जातात आणि जीवन जगतात. आणि म्हणून शाळेत पुढे काय म्हणतो पा संकरित बियाण ते रुदना माझ्या मनामध्ये करी विचार ताटाचे ते नाना प्रकार साधी नको साधे नाही तर घर निरासार. अतिवृष्टी झाली की भाताचं पीक देखील मान खाली टाकतं. काय शेतकऱ्याची अवस्था होईल? आणि म्हणून याच्यातून डोक्यावर काढण्यासाठी शेतकरी नाना प्रकारचे प्रयोग कसा करतो पा साधी नको साधे नाही तर घर निरासार. थोडं अळी करत चिंब पाट सोडला माझ्या अनुभव देह बोल तुझे भवनाचा बोल ज्ञान ज्ञान करून पाहिलं ज्ञानाचं ते पटलं. दास रंग